अतिशय वेगवेगळ्या प्रकारे त्यात अभ्यास केला। सगळे जे काही देशभरातले एक्सपर्ट्स आहेत ते बोलवले। आपले प्रवीण परदेशी त्या ठिकाणी होते, त्यांनी काही सोल्युशन सांगितले। असे सगळे सोल्युशन्स तयार केले की ज्या सोल्युशन्समुळे टायगर कॉरिडॉरला कुठला प्रॉब्लेम होणार नाही। आणि मग ते सगळं घेऊन आम्ही त्यांच्या समोर गेलो आणि एक लँडमार्क जजमेंट त्यांनी त्यावेळी दिलं आणि तो सगळा जो काही मिटिगेशनचा प्लॅन आहे तो मंजूर झाला। तो रस्ता देखील पूर्ण झाला, पण त्याचा परिणाम असा झाला की वेगवेगळ्या अशा प्रकारच्या रस्त्यावर देशभरातल्या एनजीटीजनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टे देऊन ठेवले होते, त्यामुळे त्या रस्त्यांची कामं होत नव्हती। या एका निर्णयामुळे देशभरामध्ये रस्त्यांची कामं जी वन विभागामुळे अडली होती ती कशी करायची या संदर्भातला मार्ग मोकळा झाला आणि सगळे रस्ते झाले। आणि आजही आपण जर बघितलं तर ते जे काही मिटिगेशन मेजर्स केले होते, तिथे जे काही कॅमेरे लावले त्याच्या खालून नीट जे आपले वाघ किंवा इतर वन्य प्राणी आहेत ते जाताना दिसतात आणि अतिशय यशस्वीपणे आणि जी काही किंमत लागत होती त्याच्या 25% किमतीमध्ये हे मिटिगेशनचं काम आपण करू शकलो। त्यामुळे मुळातच आपण जर बघितलं तर एक वेगळा अप्रोच, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मार्ग काढायचा आहे। म्हणजे त्यांचे बाकी जजमेंट्स तर आपण सगळे निश्चितपणे या ठिकाणी 370चं कोट करतो किंवा आरक्षणामध्ये वंचितांना आरक्षण कसं मिळेल त्याकरता सब क्लासिफिकेशनचा विषय अनेक लँडमार्क जजमेंट्स आहेत। पण महाराष्ट्राकरता एक अजून महत्त्वाचं जजमेंट जे त्यांनी दिलेलं आहे ते झुडपी जंगलाच्या संदर्भातलं जजमेंट आहे की झुडपी जंगलाच्या संदर्भात वर्षानुवर्ष म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासनं कुठलाही विदर्भातला पुढारी हा एकच मागणी करायचा की झुडपी जंगलाचं काहीतरी करा, कारण आमचे सगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी अडलेले आहेत। पंतप्रधानांकडे सगळ्या मंत्र्यांकडे आम्ही जायचो आणि अतिशय जटिल, कारण एकीकडे वन अशी संज्ञा होती, दुसरीकडे ती रेव्हेन्यू लँड आहे असं म्हणणं होतं आणि त्यातनं अनेक प्रोजेक्ट अडले होते, लोकांची घरं अडली होती। नुकतंच त्या संदर्भात अतिशय डिटेल्ड आणि लँडमार्क अशा प्रकारचं जजमेंट त्यांनी दिलं, ज्या जजमेंटच्या माध्यमातून विदर्भातले प्रोजेक्ट देखील त्यातनं मोकळे झाले, वनाकरता देखील जमीन मिळाली आणि अतिशय मानवतेचा दृष्टिकोन घेऊन जो गरीबातला गरीब आहे त्या गरीबाला कशा प्रकारे मदत मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न या जजमेंटच्या माध्यमातून त्यांनी केला। आणि म्हणूनच मला असं वाटतं की शेवटी कायदा असतो, कायद्याचं इंटरप्रिटेशन असतं, पण हे सगळं करत असताना एक व्यापक जनहित हे मनामध्ये ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं।